लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हमाल माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले। विशेष म्हणजे डबल एस बारदाना बंद करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हमाल माथाडी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते। महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगारांकडून 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे ओझे उचलू नये असे स्पष्ट परिपत्रक बाजार समित्यांना दिले आहे। मात्र लातूर बाजार समितीत या नियमांचं पालन होत नसल्याचा आरोप या संघटनेच्या वतीने करण्यात आला। गेल्या 1 वर्षापासून डबल एस बारदाना बंद करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे अखेर हमाल माथाडी संघटनेने आंदोलनाचा पावित्र्य घेतला आहे। या आंदोलनामुळे बाजार समितीतील व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळत आहे। तर आंदोलनादरम्यान कामगारांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। जोपर्यंत डबल एस बारदाना बंद करण्यासह इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी। महाराष्ट्र सरकारनं हमालांसाठी एक नियम काढलेला आहे की 50 किलो जे आहे ते पाठीवरचं ओझं व्हावं असा एक जे नियम आहे, त्याच नियमाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी जे आहे ते हमाल संघटनेच्या वतीनं जे आहे ते लातूरच्या या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर डबल एसचा जो बारदाना आहे त्या बारदाना जो आहे तर या बारदानामध्ये 50 पेक्षा अधिक जे आहे ते किलो जे आहे ते या बारदाण्यामध्ये येतं। त्यामुळे जे आहे ते या हमालांची कुठेतरी कसरत करावी लागते आणि त्याच अनुषंगाने या हमाल वर्गाकडून जे आहे ते 50 किलोचाच माप जे आहे ते यावं आणि आमच्या पाठीवरचं ओझं जे आहे ते कमी करावं अशा ज्या मागणीसाठी जे आहे ते आज आंदोलन करतायत। काय मला सांगा, काय प्रमुख मागणी आहे, कशासाठी आजचं हे तुमचं आंदोलन आहे? गेली 1 वर्ष झालं डबल एस बारदाना याने क्विंटल भरतीच्या बारदाण्यासाठी आम्ही गेली 1 वर्ष झालं पत्रव्यवहार करतोय आणि बाजार समितीला गेली 1 वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करतो। बाजार समिती आम्हाला कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स देत नाही। कालही दोन्ही तिन्ही संघटनेचे पत्रव्यवहार झाले, कालही 1:30 वाजता बैठक बसवली, त्यांच्या वेळेनुसार आम्हाला ती कॅन्सल करावी लागली आणि नंतर 3-4 बैठकीमध्ये जे काय तुम्हाला करणं होतं ते करा, आमच्यानं हे डबल एस बारदाना बंद होत नाही आणि तुम्हाला जिथं जायचे तिथं जा, आमच्यानं ज्या वेळेस बंद होईल त्यावेळेस आम्ही बंद करू, तोपर्यंत आमच्याकडून बंद होत नाही असं आम्हाला म्हणजे प्रत्येक संघटनेला बोलले। मग त्या अनुषंगानं आमच्या दोन्ही तिन्ही संघटना या संघटना रस्त्यावर उतरून आज डबल एस बारदाना बंद करण्यासाठी आणि आमच्या माथाडी कामगारांचं ओझं कमी व्हावं यासाठी आम्ही गेली 1 वर्ष झालं बाजार समितीची पत्रव्यवहार करतोय, पण बाजार समिती आम्हाला कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स देत नाही आणि बाजार समितीच आम्हाला वाटतंय की माथाडी कामगारांचं ओझं कमी करू नये। कारण कामगाराला जर न्याय द्यायच्या भूमिकेमध्ये सन्माननीय सभापती नसतील तर त्यांना खुर्चीवर बसायचा काही अधिकार नाहीये। तर आमचं म्हणणं असंच आहे की महाराष्ट्र शासनानं जी अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठला सांगितलेलं आहे की बा काटेकोरपणाने अंमलबजावणी करा आणि माथाडी कामगारांच्या पाठीचं वजन कमी करा। तर ह्या लातूर बाजार समितीचे सभापती सन्माननीय सभापती जगदीशजी भावणे साहेब यांची भूमिका नाही माथाडी कामगारांना न्याय द्यायची। आमचे वारंवार जे गेल्या वर्षीपासून जे 3-4 आंदोलनं झाले, 3-4 संप झाले, तर स्वतः रस्त्यावर उतरून त्याने काही आमच्या कामगाराची दिशाभूल करून रस्त्यावर सौदे काढले त्यांनी आणि जर त्यांनी असं जर सौदे जर काढत असतील तर आम्ही समजलो की आम्हाला न्याय द्यायच्या भूमिकेमध्ये आज आंदोलन करताय। येत्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे तुमच्या संघटनेची? साहेब, आमचं अल्पशा आणि थोड्या दिवसावर जर हे आमच्या पाठीवरचं वजन जर कमी नाही केले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करायला तयार आहे आणि प्रत्येक बाजारावरामधील सगळ्या संघटना एकत्र करून हे खूप मोठं आंदोलन करण्याची आम्ही भूमिका ठेवणार आहे। एकूण जर पाहिलं तर बाजार समित्यांसाठी हमाल यांच्यासाठी जे आहे ते महाराष्ट्र शासनानं जे अधिनियम काढलेला आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जे आहे ते आज आंदोलन करण्यात येत आहे आणि जर मागणी मान्य नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या हमाल वर्गाकडून देण्यात येतोय। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।